नंदुरबार और तलोदा नगर पालिकाओं में शिवसेना शिंदे गुट धनुष्यबाण चिन्ह से पूरी पैनल के साथ चुनाव लड़ रही है, जिसमें कुछ राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गुट के उम्मीदवार भी शामिल है। नवापुर और शहादा में भी शिवसेना के उम्मीदवार विभिन्न चिन्हों पर चुनाव लड़ेंगे। इस मौके पर विधायक चंद्रकांत रघुवंशी का एक बयान सामने आया, जिसमें उन्होंने कहा कि एकनाथ शिंदे सभी के नेता है और भाजपा के कई नेता इस चुनाव में उम्मीदवार नहीं बने। चारों नगर पालिकाओं में शिवसेना ने अपनी राजनीतिक ताकत दिखा दी है और चुनाव बेहद कड़ा और चुनौतीपूर्ण होगा। गौर से सुनिए आखिर और क्या कुछ कहना है विधायक का। 100% स्वतःचे उमेदवार उभी करून नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती निवडणूक लढत आहे। नवापूर आणि शहाद्यामध्ये मित्र पक्षाची भूमिका शिवसेना बजावत आहे। राष्ट्रवादी अजितदादा पवारच्या बरोबर नवापूरमध्ये 4 नगरसेवकाचे उमेदवार आमचे उभे आहेत। तिकडे महाविकास आघाडी बनवली आहे, मला वाटतं अभिजित पाटलाने, तिचं नाव मला सांगता येणार पण आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या याच्यात सुद्धा आमचे 6 उमेदवार उभे आहेत। परंतु दुर्दैवाने काही उमेदवारांचा हट्ट होता की आम्हाला निवडणूक धनुष्यबाणवरच लढायची आहे। खूप समजवल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून त्यांना 2 एबी फॉर्म फक्त शिवसेनेच्या चिन्हावरती आपण दिलेले आहेत। शहराचा सर्वांगीण विकास हेच मुद्दे या निवडणुकीमध्ये सुद्धा राहतील। एकनाथ शिंदे साहेबांकडेच नगर विकास आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा, कारण नंदुरबार शहराचा विकास आमच्या नेतृत्वाखालीच झालेला नंदनगरीच्या जनतेने बघितलेला आहे आणि नंदनगरीच्या जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे की या शहरामध्ये जेही करू शकतो ते चंदू भैया आणि त्यांचा पक्षच करू शकतो आणि त्यामुळे नंदनगरीची जनतेचे आशीर्वाद घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। परमेश्वर भी आम्हाला साथ देतो। आजही नंदुरबारचं विरचक धरण 100% भरलेलं आहे आणि भविष्यामध्ये नंदुरबार शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही, अत्यंत चांगलं चित्र आहे। पण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे। नंदुरबार नगरपालिकेमध्ये वेळ प्रसंगी फवारणीला आणि कचरा उचलायला सुद्धा पैसे नाहीत, ही सत्यस्थिती आहे। 3 वर्ष झाले, या डिसेंबरमध्ये 3 वर्ष होऊन जातील प्रशासकाचं राज्य आहे आणि नंदुरबार नगरपालिकेला आर्थिक चुणचुण जास्त आहे, कारण 15वे वित्त आयोगाचा पैसा सुद्धा 2-3 वर्ष झाले दिलेला नाही नगरपालिकेंना। जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समितीला तरी 15वे वित्त आयोगाचे पैसे येतात, पण दुर्दैवाने नगरपालिकेंना महाराष्ट्राच्या 15वे वित्त आयोगाचे पैसे दिले नाहीत। का दिले नाहीत हा संशोधनाचा भाग आहे, पण त्याच्यामुळेच महाराष्ट्रातल्या असंख्य नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला निघाली आहे। कर्मचाऱ्यांचं देणं आहे, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका, नगरपंचायतीचा प्रशासक जेमतेम काम करतोय, हे सत्य आहे। सर, नंदुरबार आणि तळोदा नगरपालिका, नंदुरबारमध्ये तर आहे आव्हान, तुमच्या समोरच आहे, पण तळोद्यामध्ये सुद्धा आहे। तळोद्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये कुठं पण आपल्या जिल्ह्यामध्ये अंतर्गत गटबाजी आहे, शिवसेनेमध्ये गटबाजी नाही। भारतीय जनता पक्षाच्या 4 उमेदवारांनी तळोद्यामध्ये इंटरव्ह्यू दिली होती, त्याच्यातल्या एकाच उमेदवाराला, जो काँग्रेसचा होता पूर्वी, आमचा होता, तो भारतीय जनता पक्षामध्ये गेला। त्या सूर्यवंशींना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली। त्यांचे प्रांतिकचे नेते शशिकांत वाणी, सिटिंग नगराध्यक्ष ज्याच्या नेतृत्वाखाली नगरपालिका चालली, त्या अजय भैया परदेशी आणि योगेश चौधरी यांना त्यांनी उमेदवारी दिली नाही। योगेश चौधरींनी, मला वाटतं, मी ऐकलं, मला माहीत नाही, की राष्ट्रवादी अजितदादा पवारकडनं फॉर्म भरलेला आहे। आता हे 2 लोकांनाही ते समजवण्याचा किती प्रयत्न करतात मला माहीत नाही, पण अंतर्गत गटबाजीचा फायदा निश्चितच शिवसेनेला दोन्ही ठिकाणी होईल।